सुस्वागतम मित्रमंडळींनो. तर आजच्या भागामध्ये इकडे आता जी सावी असते तिला ती आजी आजोबा म्हणतात की चल पुरी, आम्ही तुला तुझ्या घरी सोडून येतो. तर ती म्हणते की नाही, माझे धैर्य बरे होते ना. तेवढा धैर्य तिथे जागी होतो. धैर्य म्हणतो काय झालं सावी, बरं झालोय मी. तर आता लगेच म्हणतात काय बरे झालात तुम्ही, असं म्हटल्यावर त्यांना खूप आनंद होतो. आणि आता लगेच धैर्य आणि सावी आता घरी जायला निघतात. तर इकडे आता जी दामिनी ते आहेत ते सगळेजण तिथे विचार करत बसलेले असतात. दामिनी म्हणत असते की आता धैर्य आणि सावी, आता धैर्य तिथे नाही गेला म्हटल्यावर धैर्य आणि सावी दोघे एकत्र असतील का जंगलामध्ये? काय झालं असेल नेमकं त्यांच्यासोबत? कुठं असेल धैर्य? सावीसोबत तर असेल ना. सावीसोबत नसला पाहिजे फक्त धैर्य. तर इरा म्हणते आत्याबाई, मी सहनच करून घेणार नाही. काय होतं धैर्य, काय ती सावी तिच्यासोबत राहायचं मला नाही आवडत, मला माझे धैर्य पाहिजे. तर ती म्हणते की इरा आम्हाला कळतं, तू एवढं काय सांगतेस आम्हाला, असं म्हणतात. आणि आता लगेच जी इरा आहे तिला ते बोलतात. आणि आता तेवढ्यात दामिनी म्हणत असते की दोघे सोबत नसले ना म्हणजे बरं होईल, असं म्हणत असतात. आणि तेवढ्याच तिथं धैर्य येतो. धैर्य म्हणतो की नाही, आम्ही दोघं सोबतच आहोत आई, तू काळजी करू नको. तेवढ्यात ते घरात येतात आणि ते बघतात तर सगळेजण म्हणतात सावी, धैर्य. तर दामिनी घाबरलेली असते, तिला असं वाटतं की सावीला काही आठवलं तर नसेल ना. आणि आता ती घाबरून तिकडे सावीकडे जायला लागते. पण सावी आता लगेच धैर्याच्या पाठीमागे जाऊन लपते. आणि सावी आता हे सगळं नाटक करत असते. सावीला सगळं आठवलेलं असतं, पण सावीचा दामिनीचा खरा चेहरा आणि प्रूफ सहित सगळं सगळ्यांसमोर आणायचं असतं सगळं सत्य. त्यामुळे आता सावी नाटक करते पुन्हा एकदा वेड्याचं लहान मुलांसारखं. आणि आता धैर्य म्हणतो चल सावी, मी तुझ्या रूममध्ये घेऊन जातो. सावीला तो दामिनी म्हणते की अरे धैर्य काय झालं मला सांग बरं. तर आता दामिनीला धैर्य सांगतो की आई असं असं झालं आहे. अगं माझा ॲक्सिडेंट झाला होता, मी सावीत मुंबईला जाताना. तर आता ते म्हणते की बापरे धैर्य, तुला अजून कुठं काय लागलं नाही ना? तो म्हणतो काही काळजी करायची गरज नाही आता. तेवढ्यात आता ते म्हणतात, नीता मला म्हणतात की नीता जागा आरतीचं ताटानं ओवाळायला. आणि त्या आरतीची ताटं ते घेऊन ओवाळते. आणि आता धैर्य आणि सावी घरात येतात. सावी म्हणते धैर्य, मला ह्या रूममध्ये नाही राहायचं, मला तुमच्या रूममध्ये यायचं आहे, असं म्हणत असते. धैर्य म्हणतो सावी काय गं, काय झालं, तुझी खेळणी नाही आहे म्हणून चिडली का तू? तर सावी म्हणते नाही धैर्य, नाही फ्रेंड, मला तुझ्याकडे यायचं, मला इथे भीती वाटते खूप, मला खूप भीती दाखवणार लोक असतात, असं म्हणते. आणि आता धैर्य म्हणतो ठीक आहे चला आपण दोघे जाऊयात. सावी धैर्याचा हात पकडते आणि लगेच धैर्याच्या रूममध्ये दोघे जण मस्त येतात. आता धैर्याला पण खूप आनंद झालेला असतो, कारण की त्याची सावी पुन्हा एकदा त्याच्या रूममध्ये आलेली असते. सावी इकडे तिकडे रूम बघते. आणि धैर्य म्हणतो तुला कपडे ठेवण्यासाठी कपाट देऊ का मी एक, हे बघ हे याच्यात तुझे कपडे तुझं सामान ठेवत जा. तर सावी म्हणते ठीक आहे, मी आता ठेवत जाईल, असं म्हणत असते. तर इकडं जी इरा आहे ती खूप चिडलेली असते आणि म्हणत असते की हे बघा आत्या, आता काय करायचं ना मला खरंच कळत नाही आहे, काय करायचं आपण आता. अहो आत्याबाई, तुम्हाला माहिती का, ही सावी आता धैर्याला सोडणार नाही आहे, मला असं वाटतंय. आता ती कशाच धैर्याला सोडते. अहो ती आता घरी आली, ती धैर्याचा पिछा नाही सोडू शकत. तीनदा तीनदा धैर्याजवळ येते ती, किती काही करा धैर्यापासून वेगळीच नाही होते ती, काय करणार आपण आता, असं म्हणत असते. तर आता ते म्हणतात की हे बघ इरा, तू शांत हो. तुम्ही आता तिथे सगळेजण येतात, भास्कर, विलास आणि ते सगळे दामिनीला प्रश्न विचारत असतात. तर दामिनी म्हणते की तुमचं अजून कुणाचं काही राहिलं आहे का, हे बघा तुम्ही एक विचार केला का, सावी घरी आली आहे पण आता सावीला काहीच आठवत नाही अजून, आपण काय उपयोग आहे मग तिचा घरी येण्याचा, विचार करा ना तुम्ही, काहीच टेन्शन घेऊ नका तुम्ही, असं म्हणत असतात. तर आता ते म्हणतात की ते पण आहे म्हणा, खरंच ना, तिला काहीच आठवत नाही आहे, असं बोलतात. आणि आता लगेच जी सावी आहे ती सावी आता तिथे इकडे सावी आणि धैर्य बोलत असतात दोघेजण रूममध्ये. तर इकडं दामिनी धैर्याकडे येते, म्हणते धैर्य अरे आता आपण डॉक्टरांकडे जाऊन येऊ, डॉक्टरांना दाखवून घेऊयात नाही हे सगळं तुझं. तर आता तो म्हणतो काही गरज नाही आहे गाई. तर आता सावी मनातल्या मनात म्हणते की बस झाले तुझे दामिनी मुजुमदार ही नाटकं, किती दिवस करणारे असे नाटकं, तुझा चेहरा मी लवकरच सगळ्या जगासमोर आणते की नाही बघतच राहा, असं सावी मनातल्या मनात म्हणते. तर चला बघूया आता पुढील भागामध्ये नक्की आता सावी काय करणार आहे आणि दामिनीचा खरा चेहरा कसा जगासमोर आणेल, हे सगळं बघायला